तर भाजपमध्ये प्रवेश करताच अहिल्यानगरच्या जागेसाठी उमेदवारी जाहीर झाली आहे। आजच तनपुरे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे बंधू सचिन जगताप यांनी देखील उमेदवारी अर्ज घेतलेला आहे। निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छुक आहेत, त्यामुळे त्यांची भूमिका थोड्याच वेळात स्पष्ट होईल। या जागेसाठी काँग्रेसकडून करण ससाणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तरी खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके देखील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे समजते आणि त्यामुळे अहिल्यानगरच्या या जागेवरून मवियामध्ये तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे। महायुतीत जळगाव विधान परिषदेची जागा भाजपकडेच राहिली आहे। या जागेसाठी भाजपने नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर केली आहे। जळगावची जागा शिवसेनेला मिळावी यासाठी स्थानिक नेते जोरदार फिल्डिंग लावत होते। मंत्री गुलाबराव पाटीलही त्यांच्या मुलाच्या उमेदवारीसाठी लॉबिंग करत होते। कालही मंत्री गुलाबराव पाटील यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली होती, मात्र जागा वाटपात भाजपने ही जागा शिवसेनेला सोडण्यास नकार दिलाय। आता नंदकिशोर महाजन यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं समजतंय। महाविकास आघाडीकडून शरद तायडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। तायडे मवियाचे उमेदवार असले तरी निलेश चौधरी यांनी उमेदवारी अर्ज भरलाय आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये रंगत वाढली आहे। तिकडे सोलापूर विधान परिषदेच्या जागेसाठी भाजपकडून राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। राजेंद्र राऊत आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतील। त्यांच्या विरोधात काँग्रेसचे आदित्य फत्तेपूरकर निवडणुकीच्या रिंगणात असतील। भंडारा गोंदिया विधान परिषदेच्या जागेसाठी भाजपने अविनाश ब्राह्मणकर यांना तिकीट दिलंय। या जागेवरून महायुतीत मोठी चुरस होती, मात्र जागा वाटपात ही जागा भाजपच्या वाट्याला आली आहे। दुसरीकडे मवियात मात्र उमेदवारी चांगली चुरस वाढली आहे। मवियात प्रफुल्ल अग्रवाल, रमेश पारधी, दिलीप बनसोड यांच्यात उमेदवारीसाठी स्पर्धा रंगली आहे। त्यामध्ये अग्रवाल यांचं नाव आघाडीवर आहे। अमरावती विधान परिषद निवडणुकीत भाजप विरुद्ध काँग्रेस उमेदवार असा थेट सामना होत आहे। अमरावतीची जागा महायुतीच्या भाजपच्या वाट्याला आली आहे। भाजपने या ठिकाणी प्रवीण पोटे यांना उमेदवारी दिली आहे आणि त्यामुळे प्रवीण पोटे आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतील। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठं शक्ती प्रदर्शन केले जाण्याची शक्यता आहे। भाजपा शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार कोण असणार याबाबत खलबतच सुरू होती। अखेर प्रवीण पोटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय। तर नागपूर विधान परिषद निवडणुकीत भाजपकडून माजी जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजू पोद्दार यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। डॉक्टर राजू पोद्दार हे नागपूर जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पेशाने डॉक्टर आहेत। ते कळमेश्वर इथे रुग्णालयही चालवतात आणि अनेक वर्षांपासून भाजपच्या संघटनात्मक कार्यात सक्रिय आहेत। दरम्यान या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होण्याची शक्यता आहे, मात्र काँग्रेसकडून अजून कुणाचंही नाव जाहीर झालेलं नाहीये। नगर परिषद निवडणुकीवेळी केदार गटानेच सर्व सूत्र आपल्या हाती घेतली होती आणि त्यामुळे आता इस्रायल केदार गटानंच जबाबदारी स्वीकारून उमेदवार द्यावा अशी भूमिका काँग्रेसच्या इतर गटाने घेतल्यामुळे काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा उफाळून आली आहे आणि त्यामुळे नागपूर मतदारसंघामधून काँग्रेसचा उमेदवार हा केदार गटाचा असण्याची शक्यता आहे। चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली या विधान परिषद मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होती। या जागेवर भाजपकडून अरुण लखानी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। लखानी हे खासदार सुप्रिया सुळेंचे होणारे व्याही आहेत, तर काँग्रेसमधून वर्धा जिल्ह्यातील पदाधिकारी आणि त्यासोबतच जिल्ह्यातील शैलेश अग्रवाल यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे, मात्र अधिकृतपणे त्यांच्या नावाची घोषणा झालेली नाहीये। छत्रपती संभाजीनगर जालना विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार अखेर ठरलाय। महायुतीकडून सुहास शिरसाट यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। आज सुहास शिरसाट त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतील आणि त्यामुळे संभाजीनगर विधान परिषदेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून देवयानी पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे आणि त्यामुळे भाजप विरुद्ध ठाकरेंची शिवसेना असा सामना छत्रपती संभाजीनगरात पाहायला मिळेल। ठाणे विधान परिषदेच्या ठाणे पालघर या जागेसाठी शिवसेना शिंदे गटाकडून रवींद्र फाटक यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। रवींद्र फाटक हे दुपारी 12 वाजता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। त्यावेळी त्यांच्यासोबत ठाण्यातील शिवसेनेचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजर राहतील। तर दुसरीकडे याच जागेसाठी महाविकास आघाडीकडून अभिजित पवार यांचं नाव निश्चित झालंय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून अभिजित पवार आपला उमेदवारी अर्ज दुपारी 1 वाजता भरतील। यावेळी ठाण्यातील महाविकास आघाडीचे राजन विचारे, जितेंद्र आव्हाड आणि अविनाश जाधव असे नेते उपस्थित असतील। महायुतीच्या जागा वाटपात नाशिक विधान परिषदेची जागा शिंदेच्या शिवसेनेच्या वाट्याला आली आहे। त्यानंतर शिवसेनेनं नरेंद्र दराडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे। दराडे आजच त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतील। शिवसेनेकडून भाऊसाहेब चौधरी, आमदार सुहास कांदेंच्या पत्नी अंजुम कांदे,
त्यासोबतच शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते यांच्या तिकीट मिळण्यासाठी स्पर्धा होती, मात्र दराडेंनी या स्पर्धेत बाजी मारली. दुसरीकडे भाजपचे गणेश गीते यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय. गणेश गीते भाजपकडून ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते, मात्र जागा शिवसेनेकडे गेल्यानं गीतेंनी अपक्ष अर्ज भरलाय. आता भाजपचे वरिष्ठ गीतेंची कशी समजूत काढतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. यवतमाळ विधान परिषदेची जागा शिवसेनेकडे गेली असली तरी तिथल्या उमेदवाराबाबत अजूनही संभ्रम कायम आहे. शिवसेनेकडून सलीम खेतानी, दुष्यंत चतुर्वेदी आणि किरण पांडव यांची नावं चर्चेत आहेत. मंत्री संजय राठोड हे सलीम खेतानींच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत. एकीकडे शिवसेनेतील चित्र स्पष्ट नसताना दुसरीकडे भाजपचे स्थानिक नेते नितीन भुतडा देखील आज अर्ज भरणार असल्याचा दावा करतायत. पक्षानं आदेश दिल्यानं आपण उमेदवारी अर्ज भरणार असल्याचा दावा भुतडा यांनी केलाय आणि त्यामुळे शिवसेनेची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. जागा ही शिवसेनेला सुटत आहे हे केवळ मीडियामध्ये आहे. मुळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेतृत्वाने मला तशा पद्धतीचे निर्देश दिलेले आहे आणि म्हणून मी माझा उमेदवारी अर्ज हा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून उद्या त्या ठिकाणी दाखल करणार आहे. विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस असून आज महायुतीमधील नाशिकमधील जागेचा निर्णय होईल. महायुतीकडून विधान परिषदेच्या नाशिकच्या जागेचा प्रश्न निकाली लागणार असून नेमका कोण उमेदवार असेल याकडे लक्ष लागले आहे. शिंदेच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. दराडे आज त्यांचा अर्ज भरतील. ठाकरेंच्या शिवसेनेकडून वसंत गीते अर्ज दाखल करतील. सकाळी 11 ते 12च्या दरम्यान हे दोन्ही अर्ज दाखल होतील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कोकणातील आमदार आणि नेत्यांची बैठक पार पडली आहे. या बैठकीला महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे, निलेश राणे त्यासोबतच मंत्री भरत गोगावले देखील आणि विकास गोगावले हे देखील उपस्थित होते. कोकणची जागा राष्ट्रवादीला गेल्यानंतर सर्व आमदारांची आणि नेत्यांची उपमुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. शिवसेनेच्या आमदार आणि नेत्यांनी युती धर्म पाळावा अशा सूचना एकनाथ शिंदेंनी दिल्यात. आज अनिकेत तटकरेंचा उमेदवारी अर्ज भरायला शिवसेनेचे आमदारही उपस्थित राहतील. एकीकडे शिंदेंनी युती धर्म पाळण्याच्या सूचना दिल्यात, दुसरीकडे भरलेले फॉर्म 4 तारखेपर्यंत मागे घेऊ नका अशाही सूचना शिंदेंनी दिल्यात आणि त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत चर्चा सुरूच राहण्याची शक्यता आहे. अंतिम चर्चा झाल्यानंतरच उमेदवारीबाबत निर्णय घेऊ, शिंदेंनी बैठकीत हे वक्तव्य केले अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. नीट आणि एनटीए प्रश्नी संसदीय समितीची आज बैठक होतीये. पेपरफुटी आणि एनटीए मधल्या सुधारणांवर या बैठकीत चर्चा होईल. एकूणच परीक्षांमधील सुधारणा आणि शिक्षण धोरणावरही चर्चा होईल. सीबीएसई, ओएसएम आणि तिन्ही भाषांची सक्ती देखील या बैठकीत अजेंड्यावर असेल. शिक्षण सचिव, आरोग्य सचिव, एनटीएचे महासंचालक बैठकीस उपस्थित राहतील. युनायटेड डॉक्टर फ्रंटचे प्रतिनिधी देखील या बैठकीत सहभागी होतील. शाळा पुन्हा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर स्कूल बस मालक संघटनेनं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे तातडीनं बैठकीची वेळ मागितली आहे. वाढत्या पेट्रोल डिझेल दरांमुळे स्कूल बस भाडेवाढीचा विचार करावा लागणार असल्याचं या संघटनेचं म्हणणं आहे. या संदर्भात तातडीनं निर्णय घेण्यासाठी सरकारनं बैठक घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच शाळांनी हायब्रिड पद्धतीनं म्हणजेच ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपात शिक्षण द्यावं आणि आठवड्यात फक्त 3 दिवस प्रत्यक्ष शाळा सुरू ठेवाव्यात अशा सूचनाही संघटनेनं केल्यात. मात्र सरकारकडून निर्णय न झाल्यास भाडेवाढीशिवाय पर्याय राहणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे. 40,000 बसेस है तो रोज का एवरेज हमारा 2,500 से 3,000 रुपये का डीजल जाता है एक गाड़ी के ऊपर. आप ये लगाइए कि 1,20,000 लीटर डीजल रोज का लगता है, तो आप महीने का सोचिए कितना लगेगा. तो वो हिसाब से हमने कैलकुलेशन करके ये किया कि अगर 2 शिफ्ट में गाड़ी जाती है तो हम कम से कम 60,000 लीटर डीजल बचा सकते हैं रोज का, और बच्चों की फीस भी नहीं पड़ेगी. तो 2 शिफ्ट में स्कूल करा जाए. अब स्कूल वाले बोलेंगे हमारे पास जगह नहीं है, प्लेस नहीं है, तो ऑल्टरनेट डे बुला सकते हैं प्राइमरी को, फिर सेकेंड डे सेकेंडरी को. आधीच महागाईनं होरपळलेल्या सर्वसामान्य नागरिकांना आता आपत्कालीन आरोग्य सेवेसाठी देखील अधिक खर्चाचा सामना करावा लागणार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या सतत वाढणाऱ्या दरांमुळे खासगी रुग्णवाहिकांच्या भाड्यात
तब्बल 10 ते 20% वाढ झाली असून याचा थेट परिणाम रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांवर होतोय. स्थानिक रुग्णवाहिका सेवेसाठी पूर्वी 800 रुपये आकारले जात होते. हे भाडं आता 1000 ते 1200 रुपयांपर्यंत पोहोचलंय. कार्डियाक रुग्णवाहिकांच्या दरातही मोठी वाढ झाली असून पूर्वी प्रति किलोमीटर 40 रुपये असलेला दर आता 48 रुपये झालाय. वाढता इंधन खर्च, वाहन देखभाल आणि वैद्यकीय उपकरणांच्या खर्चामुळे दरवाढ करावी लागत असल्याचं रुग्णवाहिका चालक व मालकांकडून सांगितलं जात आहे. अंबरनाथ उल्हासनगर मार्गावर मध्यरात्री भरधाव स्विफ्ट डिझायर कारनं अनेक वाहनांना धडक दिली आहे. या कारच्या धडकेत अनेक जण जखमी झालेत. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी कारची तोडफोड केली आहे. मात्र कार चालक फरार झालाय. या परिसरातील सीसीटीव्हीच्या मदतीनं चालकाचा शोध सुरू आहे. तर जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर 2 अवजड वाहनांचा भीषण अपघात झालाय. या अपघातात 2 जणांचा मृत्यू झालाय तसंच 2 वाहनांचा चक्काचूर झालाय. या भीषण अपघातामुळे मुंबईकडे जाणाऱ्या मिसिंग लिंक बंद ठेवण्याची वेळ आली होती. लोणावळ्यापासून मुंबईकडे जाणाऱ्या मिसिंग लिंकची वाहतूक द्रुतगती मार्गानं आणि जुन्या मुंबई पुणे महामार्गानं वळवण्यात आली आहे. परिणामी 2 तास वाहतूक विस्कळीत झाली होती. आता अपघातग्रस्त वाहन बाजूला घेण्यात आलं असून मिसिंग लिंक पुन्हा एकदा वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय. सुदैवानं या अपघातानं मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही. पुढील 2 महिने मासेमारी हंगाम किंवा खोल समुद्रातील मासेमारी आजपासून बंद असेल आणि त्यामुळे सर्वच बोटी आता किनाऱ्याला किंवा बंदरात विसावल्या आहेत. 1 ऑगस्ट पासून समुद्राच्या पाण्याचा अंदाज घेऊन किंवा नारळी पौर्णिमेपासून पुन्हा एकदा मासेमारीला सुरुवात होईल. तोवर या बोटी अशाच पद्धतीनं नांगरून ठेवलेल्या असतील. समुद्राला पावसाळ्यामध्ये उधाण आणि माशांचा अंडी देण्याचा कालावधी अशी देखील काही कारणं यामागे आहेत. कल्याण पश्चिमेतील पारनाका परिसरातल्या रचना रॉयल इमारतीमध्ये राहणाऱ्या विवाहित मुलीची हत्या करून फरार झालेल्या वडिलांना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर झालेल्या चौकशीत या हत्येमागील धक्कादायक कारण समोर येत आहे. विनोद वसईकर यांनी 3 दिवसांपूर्वी आपली मुलगी गायत्रीची धारदार शस्त्रानं हत्या केली आहे. गायत्रीनं कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध जाऊन इतर जातीतील तरुणाशी प्रेमविवाह केला होता. याच गोष्टीचा राग विनोद वसईकर यांच्या मनात कायम होता. त्यांनी मुलीसाठी 2 वेळा साखरपुड्याची तयारी केली होती. मात्र गायत्रीनं ते नाकारलं होतं आणि त्यानंतर तिनं प्रेमविवाह केला. विवाहित मुलगी लग्नानंतर माहेरी आली होती. घटनेच्या दिवशी दुपारच्या जेवणानंतर वडील आणि मुलगी यांच्यात या विषयावरून पुन्हा वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की संतापाच्या भरात विनोद वसईकर यांनी धारदार शस्त्रानं गायत्रीवर हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या गायत्रीचा जागीच मृत्यू झाला. डेक्कन क्वीनचा 95वा वाढदिवस पुणे रेल्वे स्टेशनवर उत्साह साजरा झालाय. प्रवाशांनी एकत्रित येत केक कापलाय. रेल्वेची आकर्षक सजावटही यावेळी करण्यात आली आहे. रेल्वे प्रवासी संघटनेच्या अध्यक्ष हर्षा शाह यांच्यासह रोज मुंबई पुणे असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी एकत्रित येत डेक्कन क्वीनचा वाढदिवस साजरा केलाय. त्यानंतर सकाळी पुण्याहून डेक्कन क्वीन मुंबईसाठी रवाना झाली आहे. प्रवाशांना सुरक्षित आणि वेळेवर पोहोचवणाऱ्या मोटरमनचाही यावेळी सत्कार करण्यात आलाय. धाराशिव जिल्ह्याच्या वाशी तालुक्याला वादळी पावसानं तडाखा दिलाय. वादळी वाऱ्यानं झाडं उन्मळून पडली आहेत तर जिल्हा परिषद शाळेवरचे पत्रे उडून गेले. तसंच शाळेचं मोठं नुकसान झालंय. मुख्याध्यापक आणि सरपंचानं शाळेची नवीन इमारत बांधून देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. शाळेच्या 6 ते 7 खोल्यावरच्या पत्रे आणि भिंती ह्या पडलेल्या आहेत. वादळ वाऱ्याची तीव्रता एवढी होती की मोठमोठी झाडं उन्मळून पडलेली आहेत. वर्गाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. या शाळेच्या खोल्या खूप जुन्या आहेत, त्या नवीन मिळाव्यात. शाळेवर पाणी करायला आलो तर 4-5 रूमचे पत्रे पूर्ण उडून गेले आहेत. एकदम जुनी इमारत असल्यामुळे शाळेवर काही एक बी पत्रा काही राहिलेला नाही. अतिशय दुरावस्था झाली आहे. तरी प्रशासनाला एवढंच माझं सांगणं की जून शाळा भरण्यापर्यंत त्याची दुरुस्ती करण्यात अगर नवीन इमारत बांधण्यात यावी. रबी हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या 37,000 शेतकऱ्यांचे 395 कोटी रुपयांचे चुकारे गेल्या महिन्याभरापासून थकले आहेत. परिणामी रबी हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. सध्या गोंदिया जिल्ह्यात रबी हंगामातील धान खरेदी सुरू आहे. रबीतील धान खरेदीसाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशननं 193 खरेदी केंद्रांना मंजुरी दिली असून त्यापैकी 189 केंद्रांकडून धान खरेदीची प्रक्रिया महिनाभरापासून सुरू आहे. आतापर्यंत 37,325 शेतकऱ्यांनी 16,00,000
69,682 क्विंटल धानाची खरेदी केली आहे. शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या एकूण धानाची किंमत 395,54 रुपये. पण शासनानं गेल्या महिनाभरापासून धानाच्या सुकारांसाठी निधी उपलब्ध करून दिलेला नाही. परिणामी सर्व 395,54 रुपयांचे सुकारे थकलेले आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.